तर पावसामुळे बाहेर निघायचं म्हणजे खूप डोकेदुखी असते। खूप पाऊस आहे कोकणामध्ये। आता आपण दुर्गेच्या घरी पोहोचलोय। तर आता आपण या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊया। तर आता पूजा वगैरे झाली आहे। तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं या ठिकाणी। तर दादा वहिनी आहेत, तर बोललो थोडंफार फोटोशूट करूया। तर या ठिकाणी आम्ही थोडा महाप्रसाद घेतला। आता आम्ही निघालोय दुकानावरती। माझ्यासोबत आई आणि भावाचा मुलगा आहे हेमंत। काकांचा मुलगा आला होता गणपतीला, महेंद्र मोंडे। धुवून काय सुकवतोय? हा हा। तर ही आमची देवगड वाघोटण खाडी आहे। पलीकडे आमच्या देवगड तालुका, मुटाट, मंचे, वाघोटण अशी गावं आहेत। नाचणीच्या शेतामध्येच भाजीपाला वगैरे लावलाय। जॉली दादा म्हणजेच विलास गुरव, तर या वर्षी त्यांनी नवीन घर बांधलंय। तर इकडे आता वहिनीने आम्हाला पानं दिली आहेत। तर आता मी आलोय घाणेकर बंधूंकडे आणि यांचं घर सर्वात शेवटी आहे वरती। तर निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण आणि इकडे आता पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे। तर आमच्या वाडीतील मुलांनी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत। प्रत्येकाच्या घरोघरी अशा प्रकारे गोडधोड बनवलं जातं आणि खूप मजा असते कोकणामध्ये गणेशोत्सवमध्ये। जवळजवळ 10 मिनिटं या ठिकाणी मी शूट करत होतो। तर छोटीशी क्लिप मी जॉईन केली आहे आणि ही आपल्याला विहीर दिसत आहे ती बाणेबंधूंची विहीर आहे। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये मी आपल्याला कोकणातील काही मेमरी शेअर करणार आहे। तर गणेशोत्सवमध्ये मी माझ्या गावी गेलो होतो, तर त्यावेळी काही मेमरी मी तुम्हाला शेअर केली नव्हती। तर व्हिडिओमध्ये गाणं वगैरे वाजलं होतं, तर कॉपीराईट इश्यूमुळे मी तुम्हाला काही मेमरी शेअर केली नव्हती। तर आता मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिलाय, तर व्हिडिओ थोडे लेटच येत आहेत। तर तुम्ही बोलाल एवढ्या लेट का व्हिडिओ अपलोड करत आहे? तर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिलाय मी, तर जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:15। तर आता मी गुरवाडीमध्ये चाललोय। दुर्गेशकडे आज पूजा आहे, तिकडे चाललोय। तर ही त्यांची विहीर आहे बघा। काकी बघा गवत काढत आहेत। काजूची मशीन आहे त्यांची, काजू भाजून भेटतात। तर इकडे मे महिन्यामध्ये मशीन असते त्यांची काजू कटिंगची। तर दुर्गेशकडे पूजा आहे, तिकडे आता पाया पडायला चाललोय आणि तिकडून वरती मांडावरती जाणार आत्याकडे, तिकडे सुद्धा पूजा आहे। तर पावसामुळे बाहेर निघायचं म्हणजे खूप डोकेदुखी असते। खूप पाऊस आहे कोकणामध्ये। काल काका आले होते आपल्याला आमंत्रण द्यायला, तर आज पूजा आहे त्यांच्याकडे। तर आता आपण दुर्गेच्या घरी पोहोचलोय। तर आता आपण या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊया। खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय या ठिकाणी, पाहू शकता। आणि डेकोरेशनचं साहित्य आहे ते क्रॉपर मार्केट वरून घेतलेलं आहे। समोर आपण पाहू शकता माटी किती सुंदररित्या सजवली आहे। तर आज दुर्गेच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा आहे। तर पूजेचं सुद्धा दर्शन घेतलं आणि गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आता मी चाललोय मधलीवाडीमध्ये मोठ्या आत्याच्या घरी। दुर्गेच्या गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं, तर आता मधलीवाडीमध्ये चाललोय आम्ही। भावाची गाडी सांगितली आहे, तर त्याने वरती थांबवली आहे गाडी। तर ही आमची गुरवाडी। तर आता मी जास्त काही शूट नाही केलं या ठिकाणी, फक्त दुर्गेच्या गणपतीचं दर्शन घेतलं। आमचा गणपती 11 दिवसाचा गणपती असतो।
तर संध्याकाळच्या वेळी कार्यक्रम वगैरे असतात, आरत्या वगैरे असतात, त्यामुळे आम्हाला लगेच दर्शन करून निघायचं आहे घरी. तर आम्ही आता मोठ्या आत्याच्या घरी पोहोचलोय. तर हा त्यांचा घरचा गणपती आहे. आत्या वगैरे मुंबईला असते, त्यांचा गणपती गावीच असतो. तर खूप मोठी फॅमिली आहे. तर इकडे आता आम्ही दर्शन करायला आलोय आणि आज त्यांच्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा आहे. सुंदर अशी मूर्ती आहे, पाहू शकता या ठिकाणी. तर आता पूजा वगैरे झाली आहे. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं या ठिकाणी. तर खूप सुंदर अशी सजावट केली या ठिकाणी, पाहू शकता आपण. आणि स्पीकरवरती गाणं सुद्धा चालू आहे. तर आता व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार आहे मला. या ठिकाणी आता फोटोशूट चालू आहे. तर ह्या आपल्या मंदावहिनी आहेत, पूजेला बसल्या होत्या, नऊवारी साडी नेसली आहेत त्यांनी. तर दादावहिनी आहेत. तर बोललो थोडंफार फोटोशूट करूया. तर आता वाजले संध्याकाळचे 5. तर या ठिकाणी आम्ही थोडा महाप्रसाद घेतला. खूप आग्रह केला ते पूजेचं, गणपतीचं दर्शन वगैरे झालं, महाप्रसाद घेतला आणि आता आम्ही घरी निघतोय. तर आत्याचं घर आतापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा शेअर केलंय. तर आत्याच्या घरा शेजारी खूप फुलझाडं, फळझाडं वगैरे आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, मुंबई पुण्यावरून खूप सारे चाकरमणी गावी आलेले आहेत गणेशोत्सवासाठी. प्रत्येक गावोगावी अशा प्रकारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी येत असतात. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. तर व्हिडिओमध्ये खूप ठिकाणी गाणं वाजलंय. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी एडिट करायचा प्रयत्न करतोय. तर संध्याकाळी आता आरती वगैरे असते, तर लवकर निघायचं. तर मंडळी, आता सकाळचे 10:15 वाजलेत. तर आता मी तिल्लोडकर बंधूकडे चाललोय. त्यांच्याकडे आज गौराई विराजमान होतात आहेत. काल आपण हळदीच्या गौरीचा व्हिडिओ केला होता. समोर तिकडे त्यांचं घर आहे. आता आम्ही निघालोय दुकानावरती. माझ्यासोबत आई आणि भावाचा मुलगा आहे हेमंत. तर दुकानावरती खूप गर्दी असते आणि सकाळी सकाळी दूध आणावं लागतं, नाहीतर संपून जातं. खूप सारे चाकरमणी आमच्या गावी आलेले आहेत. समोर आपण पाहू शकता, कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण, निसर्ग संपूर्ण नटून गेलाय. तर इकडे आम्ही आता बानेवहिनींच्या गणपतीचं दर्शन घेतलं. तर आतापर्यंत बानेवहिनींचं घर तुम्हाला मी खूप वेळा शेअर केलंय. तर उद्या त्यांच्याकडे पूजा आहे, तर पूजेला मी येणार आहे, त्यावेळी त्यांचा व्हिडिओ मी शेअर करेन. तर इकडे हे काका आहेत माझे. तर ते सुद्धा दुकानावरती आले आहेत. इकडे सामंत बंधूंचं दुकान आहे आमच्या वाडीमध्ये. सर्व भाजीपाला वगैरे भेटतो, सर्व काही वस्तू भेटतात. समोर आपण पाहू शकता, गुरव बंधूंची नाचणीची शेती आहे, त्यामध्ये भाजीपाला वगैरे लावलाय. बांधांवरती भेंडी वगैरे लावली आहे. तर कोकणामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घराभोवती, अंगणामध्ये अशा प्रकारे फुलझाडं, फळझाडं, भाजीपाला वगैरे पाहायला भेटेल. पावसाळ्यामध्ये प्रत्येक जण आपल्या वापरापुरती भाजीपाला करतात. तर इकडे रोहिणी काकी आहेत, भेंडे काढत आहेत. गावी आल्यावरती किती शूट केलं तरी कमीच आहे. जेवढं शूट करणार तेवढं कमीच आहे. मोह आवरत नाही आपल्याला. हे बघा, आज मुंबईला चाललेत. काकांचा मुलगा आला होता गणपतीला, महेंद्र मोंडे. तर अळूची पानं घेऊन चाललाय. धुवून काय सुकवतोय? हा हा. तर आता दुपारचे 12:30 वाजलेत. तर आता मी आमच्या खाडीवरती आलोय. तर बघा किती कडकडीत ऊन पडलाय. नेटवर्क इश्यू असल्यामुळे आमच्या गावामध्ये जिओचं नेटवर्क आहे, जिओचं टॉवर आहे. शिमगोत्सव, मे मध्ये
गणेशोत्सव, खूप सारे चाकरमानी गावी आलेले असतात, त्यामुळे नेटवर्क युजर जास्त असल्यामुळे नेटवर्क स्पीड कमी होतो. 15 मिनिटचा व्हिडिओ असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो व्हिडिओ अपलोड व्हायला, एवढा स्पीड कमी आहे बघा. तर ही आमची देवगड वाघोटण खाडी आहे. पलीकडे आमच्या देवगड तालुका, मुटाट, मंचे, वाघोटण अशी गावं आहेत. गौरी गणपतीचं विसर्जन झालं तर देवासाठी जे आपण फुलं वगैरे वाहतो, हार वगैरे असतात, इतर काही विसर्जन करायचं साहित्य असतं, तर बघा कसं टाकलंय. थोडं पुढे टाकायला पण त्यांना होत नाही. तर आता हेमंत तिकडे बघा त्याच्या परीने समाजकार्य करत आहे. प्रत्येकाने असं समाजकार्य केलं पाहिजे. आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवला नाही तर कसं होणार. पृथ्वीवरती एवढं प्रदूषण वाढत चाललंय, त्यामुळे नवीन नवीन आजार उद्भवत आहेत. तर थोडाफार आम्ही कचरा आता खाली केलाय, पाण्याने वाहून जाईल तो. दुपारची वेळ आहे, तर दुपारचे आता 1:30 वाजलेत. तर व्हिडिओ वगैरे अपलोड झालाय. तर आता घरी चाललोय आम्ही जेवायला. बघा समोर इकडे आम्ही कोळंबी वगैरे पकडतो. तर देसाई बंधूंचा माळा आहे, भातशेती वगैरे केली आहे आणि नारळाची झाडं आहेत. तर आता दुकानावरती चाललो होतो दूध घ्यायला. तर इकडे गणेश वेल आहे बघा, कुंपणाला अशी वेल सोडली आहे. तर खूप सारी फुलं लागली आहेत आणि ही नक्की शेगलाची भाजी काढते बघा. शेगुल तोडलाय तर भाजी कशी काढते बघा. तर मंडळी, शेवग्याच्या पानांची भाजी खूप छान लागते आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्व आहे शेवग्याच्या भाजीला. तर दुकानावरती खूप गर्दी असते आणि सकाळी लवकर दूध आणावं लागतं, नाहीतर संपून जातं. वरती तिकडे मांडावरती भेटतं, पण तेवढा जायला वेळ नाहीये. तर हेमंत सुद्धा माझ्यासोबत आलाय. तर थोडंफार एडिटिंग बाकी आहे. वाडीमध्ये सध्या स्पीकर वगैरे चालू आहेत. तर आता आम्ही आंबेडकर वाडीमध्ये आलोय. एडिटिंगसाठी काय काय करावं लागतं बघा. व्हिडिओ यायला उशीर होतोय कारण सगळीकडेच कार्यक्रम असतात आणि कार्यक्रमाच्या वेळी आपण बोलू नाही शकत कोणाला की गाणं वगैरे बंद करा, कारण गणपती सण हा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे आपण कोणाला फोर्स नाही करू शकत गाणं वगैरे बंद करा वगैरे. व्हॉइस ओव्हर द्यायचं म्हणजे डोक्याला ताप असतो तो, कारण व्हिडिओ पुढे लगेच सरकतो बोलेपर्यंत आणि आपल्याला काय बोलावे सुचत नाही. ऑन कॅमेरा आपण काही स्पष्टपणे बोलू शकतो. तर आता मी दिवाणांब्यालागी आलोय. तर इकडे नाचणीची शेती वगैरे केली आहे. प्रत्येकाने इकडे नाचणीची शेती केली आहे. नाचणीच्या शेतामध्येच भाजीपाला वगैरे लावलाय आणि पाऊस सुद्धा आलाय बघा आता. तर इकडे आपण काकडी वगैरे, भेंडे वगैरे काढले होते. गणपती येण्यापूर्वी अजिबात पाऊस नव्हता. गणपती आले आणि पावसाने हजेरी लावली. सतत पाऊस पडतोय, तर जास्त काही फिरता नाही आलं बाहेर कुठे. पावसामध्ये मोबाईल वगैरे पकडायला खूप प्रॉब्लेम होतो. खूप सांभाळून शूट करावं लागतं. तर या ठिकाणी आता आम्हाला हळदीची पानं काढायची आहेत. तर पातोळ्या बनवायच्या आहेत. तर आतमध्ये कसं जायचं प्रश्न पडलाय. खूप जंगल आहे, तर खूप सांभाळून आतमध्ये जावं लागतं. तर आता आम्ही इकडे जात नाहीये. तर जॉलीदादांकडे हळदीची पानं खूप आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण. जॉलीदादा म्हणजेच विलास गुरव. तर यावर्षी त्यांनी नवीन घर बांधलंय. तर जुन्या घराचा व्हिडिओ मी आतापर्यंत तुम्हाला खूप वेळा शेअर केलाय. तर त्यांच्या अंगणामध्ये हळदीची शेती केली आहे. हळदीची पानं सुद्धा घेतोय आणि तिळाची पुढे सुद्धा घेतोय. पूजेला वगैरे उपयोगी येतात.
तर ज्योतिदादाच्या अंगणामध्ये खूप सारी फुलं आहेत बघा. ही नाचणीची रोपं आहेत. पालेभाजी वगैरे लावले आहे. टोमॅटो आहेत, वांगी आहेत. तर यांच्या अंगणामध्ये केव्हाही तुम्ही या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, प्रत्येक वेळी तुम्हाला भाजीपाला, फुलझाडं वगैरे पाहायला भेटतील. तर आता आम्ही हळदीची पानं घेतोय इकडून. समोर इकडे काकांचं घर आहे, मुंडे गुरुजी यांचं. तर इकडे आता वहिनीने आम्हाला पानं दिली आहेत. तर आता वाजले सकाळचे 11:30. तर आता मी वाडीमध्ये आलोय. तर मावशीच्या गणपतींचं वगैरे दर्शन करायचं होतं, तर वेळच नाही भेटत होता यायला. तर आता मावशीच्या गणपतीचं दर्शन करायला आलोय. तर ही आमच्या वाडीतील काही घरं आहेत, पाहू शकता इकडे. तर हा मावशीच्या घरचा गणपती आहे, अनिकेत मोडे यांचा गणपती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पाहू शकता इकडे. डेकोरेशन मस्त केलंय. मावशीच्या अंगणामध्ये सफेद गुलाब आहे आणि पावसाळ्यामध्ये या गुलाबाला खूप भर असतो. तर आता गणपतीचं दर्शन वगैरे केलं. आता आत्याकडे चाललोय. आत्याचं घर सुद्धा बाजूलाच आहे. तांबे बंधूंची घर आहे तिकडे, पाहू शकता. तांबे वटार आहे हे. आणि सर्वात वरती घर आहेत यांची. तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फुलझाडं पाहायला भेटतील. कोकणातील कौलारू घरं, फुलं वगैरे पूजेला वगैरे उपयोगी येतात. काही जण भाजीपाला वगैरे लावतात अंगणामध्ये. तर आता मी आलोय घाणेकर बंधूंकडे आणि यांचं घर सर्वात शेवटी आहे वरती. तर आज त्यांच्या घरी गणपतीचं दर्शन करायला आलोय. आणि हे सुद्धा आमचे नातेवाईकच लागतात. लहानपणी आम्ही खूप यायचो यांच्याकडे. तर खूप सुंदर अशी सजावट केली आहे आणि मुंबईवरून खूप सारे चाकरमणी आलेले आहेत. तर दर दिवशी यांच्याकडे कार्यक्रम असतात. तर इकडे दादा वगैरे बसले आहेत आणि स्पीकर सुद्धा चालू आहे. तरी सुद्धा मी इकडे छोटीशी क्लिप घेतली आहे. समोर सुद्धा त्यांचंच घर आहे. अंगणामध्ये फुलझाडं वगैरे लावले आहेत. निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण. आणि इकडे आता पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. छत्री वगैरे आम्ही आता घेऊन नाही आलोय. तर कोकणामध्ये केव्हाही अचानक कधी पण पाऊस येतो. तर आता मोबाईल वगैरे खूप सांभाळावा लागणार आहे. तर अजून 2-3 ठिकाणी जायचं आहे आम्हाला. जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी इकडे पप्पनीचं झाड होतं आणि खूप पप्पनीस लागायचे. लहानपणी आम्हाला आजी वगैरे पप्पनीस आणून द्यायच्या. इकडे पप्पनीचं झाड होतं आणि त्यावेळी जुनं घर होतं त्यांचं. आता नवीन घर बांधलंय त्यांनी. घराभोवती आपण पाहू शकता खूप सारी फळझाडं लावली आहेत, फुलझाडं आहेत आणि संपूर्ण जागा त्यांचीच आहे, घाणेकर बंधूंची. इकडे वरती त्यांचा गोटा आहे. पूर्वी त्यांच्याकडे बैल वगैरे होते, रेडे वगैरे होते. इकडे भाजीचा मांडव केलाय, पाहू शकता. दोडक्याचा मांडव आहे. तर इकडे आता मी आत्याकडे चाललोय. आत्याच्या घरचं गणपतीचं दर्शन करायचं आहे. बाणे बंधूंचं घर आहे इकडे. आणि ही सुद्धा खूप मोठी फॅमिली आहे. तर इकडे काका आहेत. तर आता त्यांची पूजा वगैरे चालू आहे. तर आम्हाला सुद्धा आमच्या गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. तर आता जास्त काही मी शूट करत बसत नाहीये. लगेच दर्शन करून आता आम्ही घरी निघतोय. तर इकडे काका पूजा करत आहेत. नाही बोल मी तर समोर आपल्याला या ट्रॉफ्या दिसत आहेत. मला व्हॉइस वर द्यावा. तर आमच्या वाडीतील मुलांनी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. अजून खूप साऱ्या ट्रॉफ्या आहेत मोठमोठ्या. त्या ठिकाणबंदी मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत. नंतर कधीतरी मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर हा आत्यांचा घरचा गणपती आहे. तर तुम्ही सुद्धा आता दर्शन घ्या. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पाहू शकता. आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय. झेंडूच्या माळा आहेत बघा. आणि माटी किती
आणि गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवलाय. पुऱ्या आहेत, बटाट्याची भाजी आहे, शंकरपाळी आहे. तर इकडे काकी वडे थापत आहेत आणि एक काकी वडे तळत आहेत. तर मला स्पेशली काकी बोलल्या तिकडे वडे थापत आहेत तर तिकडे शूट कर. तर इकडे मी छोटीशी क्लिप घेतोय. प्रत्येकाच्या घरोघरी अशा प्रकारे गोडधोड बनवलं जातं आणि खूप मजा असते कोकणामध्ये गणेशोत्सव मध्ये. तर आत्ता आम्ही आलोय कुडाळकर बंधूंकडे. तर 2 कुडाळकर बंधूंची घरं आहेत. तर त्यांच्या घरी सुद्धा गणपतीचं दर्शन करायचं राहून गेलं होतं. त्यांच्या घरी गौराई असते, परंतु गौराई दिवशी मला काही दर्शन करता आलं नाही आणि शूट करायला सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं, पण वेळच नाही मला भेटला. तर ही त्यांच्या घरची मूर्ती आहे, पाहू शकता. लालबागचा राजाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय. गौराई काल गेली त्यांची. तर इकडे आपले सुंदर भाऊ बसलेत, सुंदर कुडाळकर, आणि ही त्यांची मिसेस आहे मीनू. तर गुलाबजाम बनवत आहे. इकडे काकी आहेत. तर इकडे काकी वगैरे खूप आग्रह करत होत्या जेवण करून जायला, चहा वगैरे देत होत्या. तर आता आम्ही थांबत नाही बसलो. तर छोटीशी मी क्लिप शेअर केली आहे तुम्हाला. तर दरवेळी आम्ही ज्यावेळी मुंबईला जातो त्यावेळी काकी आवर्जून आम्हाला अळूची पानं देत असतात. घराशेजारी खूप उंच उंच नारळाची झाडं आहेत. भाजीपाला वगैरे लावलाय अंगणामध्ये. तर आता आम्ही आलोय साहिल कुडाळकर यांच्या घरी. तर हा त्यांचा घरचा बाप्पा आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय. खूप सुंदर अशी लाइटिंग केली आहे. जवळजवळ 10 मिनिटं या ठिकाणी मी शूट करत होतो. तर छोटीशी क्लिप मी जॉईन केली आहे. तर हे त्यांचं घर आहे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता आपण. निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण. तर इकडे आता मी जास्त काही शूट करत नाही बसलो. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय. तर समजून घ्या. तर समोर आपल्याला गोटा दिसत आहे, तो स्वप्नील मुंडे यांचा गोटा आहे. बाजूलाच घर आहे त्यांचं. नवीन घर त्यांनी इकडे बांधलंय. जुनं घर त्यांचं आमच्या घराशेजारी स्लॅबचं घर आहे, ते त्यांचं घर आहे. आणि ही आपल्याला विहीर दिसत आहे ती बाणेबंधूंची विहीर आहे आणि खूप उंच विहीर आहे. आता नवीन विहीर बांधली आहे. पूर्वी विहिरीवरती साठी होती. तर इकडे आता आम्ही बाणेबंधूंकडे आलोय. तर त्यांच्या गणपतीचं वगैरे दर्शन घेतलं. तर त्यांच्या अंगणामध्ये बघा ऑफिस स्टोनची फुलं फुलली आहेत आणि खूप भर असतो या फुलांना. तर इकडे आता आम्ही पुजारी बंधूंकडे आलोय. तर माझ्या काकांची मुलगी आहे त्यांच्या घरी आलोय. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर असा देखावा तयार केला या ठिकाणी पाहू शकता आपण. दरवर्षी यांच्या घरी वेगवेगळा देखावा असतो. तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.